मंडळी, बाय तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा म्हणजेच 13 जुलैचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, सुरुवातीला आपण बघतोय की पाण्या आंघोळीला जात असतो तेव्हा त्याला कोणाचा तरी फोन येतो आणि अननोन नंबरवरनं फोन आलाय, पण तो फोन करणारं दुसरं तिसरं कोणी नसून पायलच असते. पायल त्याला अननोन नंबरवरनं कॉल करते आणि ती त्याला लोन घेण्यासाठी रिक्वेस्ट करत असते. अगदी गोड आवाजात ती फोनवर बोलत असते, जसं लोन देणाऱ्या मुली बोलतात ना, अगदी तसं. आता पाण्याला तर अजिबात लोन वगैरे घ्यायची काही इच्छा नसते, पण पायल त्याच्या मनात ती इच्छा उत्पन्न करते. त्याला म्हणते की तुम्हाला तुमचं गॅरेज उघडायचं आहे ना सर. पाण्या आता तिला विचारतो, तुम्हाला कसं काय माहिती मला माझं गॅरेज वगैरे उघडायचंय. सुरुवातीला ती जरा गोड बोलते बरं का प्रेक्षकांनो. सर, हॅलो, हाव यू, काय चाललंय तुमचं वगैरे वगैरे. त्याला विचारते, सर तुमचा ब्रेकफास्ट झाला का. त्यावर पाण्या म्हणतो, अहो काय करणार, सकाळी सकाळी झोपमोड झाली बाबा आमची. आता दात घासतोय, आंघोळ करायला जाणार आहे, मग ब्रेकफास्ट करणार. येता का ब्रेकफास्ट करायला. पायल वेगळा आवाज काढून बोलत असते बरं का प्रेक्षकांनो. आता पायल त्याला म्हणत असते, नो सर, थँक्यू. तुम्हाला लोन हवंय का सर. मग ती विचारते हळूहळू आणि म्हणते की तुम्हाला लोन मिळेल सर, टेन्शन नका घेऊ, तुम्हाला गॅरेज ओपन करायचंय ना. मग पाण्या तिला म्हणतो, तुम्हाला कसं कळलं मला गॅरेज उघडायचंय, तुम्हाला माझा पत्ता कोणी दिला. मग ती डाटाबेस असं काहीतरी कारण त्याला सांगते. आमच्याकडे रेप्युटेड लोकांचाच डाटा असतो, मोजक्याच लोकांचा डाटा असतो, असं ती त्याला गोल बोलून फिरवते आणि मग म्हणते, सर प्लीज घ्या ना लोन. पाण्या म्हणत असतो, सर वेट सर, 2% आहे रेट ऑफ इंटरेस्ट सर, मग घ्या ना सर. मग पाण्याला वाटते इतका कमी रेट ऑफ इंटरेस्ट आहे तर तो हो असं म्हणतो आणि तिला म्हणतो, या गॅरेजवर देतो मी तुम्हाला माझी कागदपत्र. ती खुश होते बरं का आणि पाण्यालाही वाटतं चला बरं झालं आपल्याला लोन मिळतंय ना, मग आपल्याला आपलं गॅरेज उभं करता येईल, दुसऱ्याच्या हाताखाली नोकरी करायचं काम नको, असा तो विचार करून बोलवतो तिला. पण आता त्याला काय माहिती ती पायलच आहे, कारण तिने वेगळा आवाज काढलाय बरं का प्रेक्षकांनो फोनवर. आता इकडे अवनी पहाटे पहाटे यशादादाकडे येते आणि म्हणते, यशादा काय करताय. यशादा म्हणतो, चहा करतोय. अवनी म्हणते, मी करू का चहा. नाही म्हणजे तुम्ही शिकवाल का मला चहा यशादा. यशादा म्हणत असतो, राहू द्या ना, कशाला तुम्ही. मग अवनी म्हणते, नाही दादा शिकवा ना प्लीज मला, तुम्ही शिकवाल ना. मग यशादा तिला शिकवतो, 1 कप पाणी घाला, मग एवढी साखर घाला, एवढी चहापत्ती घाला. अवनी आता चहा करता करता त्याच्याशी बोलत असते. त्याला म्हणत असते की मला ना कधी असं कोणी काम करायला दिलंच नाही, म्हणजे तसं मला कधी कामच नाही पडलं असं सगळं करायचं. मला यातलं काहीच बनवता येत नाही. माझी आई म्हणते की मुलींना आला पाहिजे स्वयंपाक. त्यावर यशादादा म्हणतो, बाई आहे म्हणून स्वयंपाक शिकायचं असं नसतं बरं का. म्हणजे म्हणजे स्वयंपाक शिकलाच पाहिजे, मुलगा असो किंवा मुलगी, आपण स्वावलंबी होतो ना त्यातनं. नाही आला जरी स्वयंपाक तरी हरकत नाही. स्वयंपाकापेक्षा तुम्ही बरंच काही शिकला आहात. नाही, आर्किटेक्ट आहात ना तुम्ही. नाही, लोड नका घेऊ तुम्ही स्वयंपाकाचा, आम्ही आहोत ना. होईल हो, स्वयंपाक वगैरे होईल, शिकाल हळूहळू. त्यावर अवनी म्हणते, दादा मला शिकवा हं. मग यशादा म्हणतो, शिकवेल मी तुम्हाला. मग अवनी चहा करता करता त्याच्याशी बोलते बरं का. यशादा म्हणतो, अरे दूध टाका, आता चहा उकळला बघा. अवनी आता मस्त चहा करते, छान आलं वगैरे पण. मंडळी, हा छान उकळलेला चहा बघून तुम्हाला पण क्रेविंग झाल्यात ना चहा पिण्याच्या. मला पण झाल्या होत्या. आधी मी चहा पिला आणि मग तुम्हाला रिव्ह्यू देतेय. कोणाकोणाला चहा आवडतो त्यांनी या रिव्ह्यूला लाईक करायला विसरू नका मंडळी. तसं तर सगळ्यांनीच लाईक करा तुम्हाला माझा रिव्ह्यू आवडत असेल तर. चला तर आता पुढे बघूयात. अवनी म्हणत असते, यशदा तुम्ही तुमच्यासारखा स्वयंपाक मला शिकवाल का. म्हणजे तुम्ही खूप छान स्वयंपाक करता, मला आवडतं तुमच्या हातचं जेवण, मला शिकवा बरं का. यशादादा म्हणतो, तुम्ही माझ्यापेक्षा पण छान करता. मग अवनी तो चहा ओतते बरं का कपात, धन्या आणि पाण्याला घेऊन जाते. पण जरा मजा होते बरं का तिथे. इकडे आता हा महेश ब्रेकफास्ट करतोय, अवनीचा भाऊ, आणि त्याला ना त्या दत्ता काकाचा फोन आलाय बरं का. महेश वैतागूनच फोन उचलतो आणि म्हणतो, काय रे, काय काम आहे तुझं. तिकडनं दत्ता काका म्हणतो, हा अण्णाचा भाऊ नाही का दत्ता काका, तो म्हणतो, काय तुम्ही पण ज्युनियर देशमाने, तुम्ही तुमच्या शब्दाला जागला नाहीत बरं का, आम्ही काही तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही. महेश म्हणतो, काय बोललास. तिकडनं दत्ता काका म्हणतो, अहो ज्युनियर देशमाने, तुम्ही काय म्हणाला होतात, तुम्ही तुमच्या बहिणीची व्यवस्था केली, ती परत येणार नाही, पण ती आली ना परत. काय हो, तो धोंड्या आमच्याकडे बघून हसत होता ना, काय सांगू तुम्हाला. महेश म्हणतो, तू हे सांगायला फोन केला का आम्हाला. त्यावर आता हा दत्त्यादादा म्हणतो, अहो तुमच्यामुळे आमची इज्जत गेली हे सांगायला मी फोन केला. तुम्हाला म्हटलं होतं मी की आम्हाला सोबत घ्या प्लॅनमध्ये, तुम्ही इनकमिंगच बंद केलं राव. तेवढ्यात आता अवनीचे बाबा खुणवतात महेशला, कोणाचा फोन आहे. महेश म्हणतो, बाबा तो तो माणूस नाही का, तो दत्ता, तो शेजारी राहतो अवनीच्या सासरच्या. तर आता ते अवनीचे बाबा म्हणतात, आणि इकडे मी बोलतो त्याच्याशी. आणि आता अवनीचे बाबा बोलतात बरं का त्या दत्ता काकाशी, पण ते पुढच्या सीनमध्ये दाखवलंय. तत्पूर्वी बघा आता अवनीने चहा केल्यावर काय गंमत होते धन्या आणि पाण्याची.
हा धन्या रील पाहत बसलेला असतो बरं का, अभ्यास न करता. तेव्हा पाण्या त्याला चिडवतो आणि म्हणतो, काय रे पाण्या त्याला चिडवून म्हणत असतो, अरे नाही का असावा एकच छंद अभ्यास सोडून रील पाहण्याचा. ती रील पाहिली का तू रील? धन्या म्हणतो, चल चल मला कळते तू मला वाकडं बोलतोय ना. आता लगेच अवनी आवाज देते, धनू. आणि हा मोबाईल बाजूला ठेवतो आणि पुस्तक हातात घेतो बरं का. अवनी येते आणि म्हणते, हे घ्या चहा. आता पटकन धन्या आणि पाण्या चहा घ्यायला पुढे येतात. तेव्हा अवनी म्हणते, मी केलाय बरं का. आणि हे दोघे मग मागे सरकतात ना. पाण्या लगेच खाली बसतो आणि म्हणतो, अरे. अवनी म्हणते, का काय झालं, घ्या ना चहा. मग पाण्या म्हणतो, ते गॅरेजमध्ये काम आहे ना, म्हणजे ॲसिडिटी पण झाली आज वहिनी, त्यामुळे मी ठरवलंय की आज जरा चहा नाही प्यायचा. म्हणजे आता ते दोघेही कारणं सांगत असतात बरं का. धन्याला द्या, धन्याला माझ्या वाटचा चहा धन्याला द्या. मग धन्याजवळ येते बरं का अवनी. मग लगेच धन्या म्हणतो, अगं वहिनी मी घेतला असता चहा, पण ते मी डॉक्टरकडे गेलो ना. अवनी म्हणते, काय तू कधी गेलास डॉक्टरकडे धनू? त्यावर धन्या म्हणतो, ते मी डॉक्टरकडे नाही गेलो, पण ते रील रील पाहिली ना मी डॉक्टरची. अरे पाण्या दादा, या रीलमध्ये डॉक्टर काय सांगत होते माहितीये का? म्हणजे चहा जास्ती पिला तर वजन कमी होतं म्हणे, म्हणून ना मी ठरवलंय की चहा आता जास्ती प्यायचा नाही. अवनी म्हणते, म्हणजे तू आता कधीच चहा पिणार नाही? धनू म्हणतो, नाही घेणार ना कधी कधी, पण आज नको वहिनी, आज नको, आज नो टी डे. दोघेही कारण सांगत असतात बरं का. अवनीला ते कळतं की तिने चहा केलाय म्हणून हे पीत नाहीये चहा. आता इकडे दत्ता काका आणि त्या अवनीच्या बाबाचं बोलणं दाखवलंय फोनवर बघा प्रेक्षकांनो. आणि यशादा बाहेर येतो बरं का. जेव्हा हे दोघे जण कारणं देत असतात तेव्हा यशादा आता यांची पण गंमत करतो दोघांची बघा. ते पुढच्या सीन मध्ये दाखवलंय. इकडे आता अवनीचे बाबा त्या दत्ता काकाला म्हणतात, काय हो बोला काय म्हणता. त्यावर आता हा दत्ता काका म्हणतो, नाही बरं झालं तुम्हीच फोन घेतला. रामराम सिनियर देशमाने साहेब, रामराम. बरं झालं तुम्ही फोन घेतला. पोरासोराचं काम नाहीये ना ते, हे जे काही चाललंय ते. लगेच आता अवनीचे बाबा म्हणतात, कामाचं बोला, काय बोलायचंय ते कामाचंच बोला. दत्ता काका म्हणतो, तेच सांगायला फोन केला आम्ही की अहो आम्ही तुमचे नाक डोळे कान सगळं होऊ शकतो बरं का. तुमची पोरगी तुमच्या घरात कशी परत येणार याची व्यवस्था करतो की. त्यावर आता अवनीचे बाबा म्हणतात, काम न करता शंख वाजवणारे मला आवडत नाहीत. दत्ता काका म्हणतो, तेच सांगतोय मी तुमच्या पोराला की त्यांचं काम 100% होणार, पण गिफ्टचं तेवढं लक्षात ठेवा बरं का. अवनीचे बाबा म्हणतात, एकदा का माझी मुलगी माझ्या घरी परत आली ना, तुला हवं ते गिफ्ट देईल, हवी ती दारू पाजेल, हवं ते पैसे देईल तुला, पण माझी मुलगी घरी आली पाहिजे. दत्त्या काका म्हणतो, 101% तुमची पोरगी तुमच्या घरी येणार. दत्तात्रय बजाजी दांगडचं प्रॉमिस आहे हे, लागतं बघा कामाला. अवनीचे बाबा ते तिकडनं फोन कट करून टाकतात, कामाला लागा असं सांगून. आता महेश म्हणतो, बाबा काय काय म्हणाला तो माणूस, पण बाबा तुम्ही उगाच त्या माणसाशी बोलले बरं का. त्यावर अवनीचे बाबा म्हणतात, मला आता एकही संधी सोडायची नाहीये महेश. अवनी आपल्या घरी आलीच पाहिजे, अवनी कुठल्याही परिस्थितीत आपल्या घरी आलीच पाहिजे असं ते महेशला सांगतात. आणि म्हणतात, ती घरी परत आली ना की त्या पोरांचं आणि त्यांच्या बापाचं काय करतो ना मी ते बघच. अशी अवस्था करेल ना त्यांची की त्यांनी कधी बघितली पण नसेल. तू खा असं म्हणून ते आता विषय बदलतात. आता इकडे अवनी आणि या यशादाचा वगैरे सीन दाखवलाय त्यांनी पुढे. धन्या नाहीच म्हणत असतो बरं का. नाही नको वहिनी, मला आग्रह नका करू, मला चहा पाजूच नका, नको धन्या चहा नको पिऊ, असं तो मनाचीच बडबडत असतो बरं का. अवनी म्हणत असते, बापरे आता एवढा चहा केलाय तो कोण घेणार. धन्या म्हणतो, यशादा पिल ना, त्याला आवडतो चहा. पाण्या पण म्हणतो, हा यशादाला आवडतो आमच्या चहा, द्या त्याला चहा द्या. आता अवनी यशादाजवळ येते आणि म्हणते, बघा ना यशादा, हे दोघे नाही म्हणताय चहा प्यायचं, त्यांना माझ्या हातचा चहा नकोय. यशादा म्हणतो, हो का, ठीक आहे हरकत नाही, आणा इकडे माझ्याजवळ द्या. असं म्हणून आता यशादा एक घोट पितो चहाचा आणि म्हणतो, वा काय चहा केलाय तुम्ही, मस्त खूप छान. म्हणजे तुम्हाला मी जे जे सांगितलं ना ते तुम्ही केलं आणि उत्तम चहा केलात बघा. आता धन्या आणि पाण्या ऐकतात आणि त्यांना कळतं की चहा चांगला झालेला आहे. मग लगेच यशादा म्हणतो, आणा इकडे तो चहा. पण लगेच पाण्या चहा घेतो आणि म्हणतो, आणा मला त्या चहा. अवनी म्हणते, काय रे तुला तर चहा प्यायचा नव्हता ना मगाशी. पाण्या म्हणतो, हो ते प्यायचा नव्हता, पण पितो थोडासा वहिनी, कुठे ॲसिडिटी होणार आहे तुमच्या हातचा चहा पिऊन. आणि मग चहाचा एक घोट घेऊन म्हणतो, एक नंबर झाला बरं का वहिनी चहा, मस्त झाला चहा, एकच नंबर. नाही तुमच्या हातचा चहा पिणं मस्तच वाटतंय, फ्रेश वाटतंय मला. आता धन्या पण येतो आणि म्हणतो, मला पण पाहिजे चहा. आता अवनी म्हणते, तुझा तर नो टी डे होता ना आज, त्याचं काय झालं. धन्या म्हणतो, होता नो टी डे वहिनी, पण मी काय विचार केला, ते रील मधले डॉक्टर असतात ना ते बोगस असतात बरं का. अरे पाण्या दादा, बोगस असतात बरं का ते डॉक्टर.
अरे फसवतात ते लोक, आपल्याला काय माहिती खरं खरं डॉक्टर आहे की नाही, ते रील बिल खरं नसतं. ना वहिनी चहा घेतो. असं म्हणून त्याने चहाचा कप उचलला आणि त्याने पण चहाचा एक घोट घेतला आणि म्हणाला, मस्त झाला वहिनी चहा. अवनी म्हणते, दोघेही पोरं डांबरट येतं एक नंबरचे. राजा कुठे? आता लगेच पाण्या म्हणतो, तुमचे आहो का? धन्या म्हणतो, तुमचे आहो, अजून बाहेरच आहो, अजून आलेच नाहीत आतमध्ये ते. अवनी म्हणते, मी आलेच राजाला चहा देऊन. अवनी आता राजाला चहा देण्यासाठी म्हणून बाहेर जाते, तेवढ्यात आता ते कॉन्स्टेबल आलेत बरं का पोलीस स्टेशनमधनं. ते राजासाठी गिफ्ट घेऊन आलेत. आता त्यांच्या मॅरेजचं सर्टिफिकेट आणलंय त्या कॉन्स्टेबलने आणि फोटो पण फ्रेम करून आणलाय राजा आणि अवनीचा. राजा बाहेर त्यांच्याशी बोलतो, पाऊस येत असतो बरं का. आता राजा छत्री घेतो आणि म्हणतो, काय झालं, अण्णांच्या विरुद्ध काही कंप्लेंट आहे का? त्यावर तो कॉन्स्टेबल म्हणतो, अरे अण्णासाठी नाही, तुझ्यासाठी आलोय मी. धन्या म्हणतो, मी काय केलंय साहेब? कॉन्स्टेबल म्हणतात, लग्न केलं ना तू पोलीस स्टेशनमध्ये. राजा म्हणतो, असं काय करता साहेब, मग गुन्हा झाला का? त्यावर तो कॉन्स्टेबल म्हणतो, नाही रे बाबा, अरे मोठ्या साहेबांनी गिफ्ट पाठवलंय तुमच्या दोघांसाठी, असं म्हणून त्यांनी पार्सल दिलंय राजाच्या हातात. मोठंच्या मोठं पार्सल असतं आणि ते जड असतं, कारण त्यात 2-2 फ्रेम असतात. राजा म्हणतो, हे फार जड दिसतंय, काय आहे साहेब याच्यात? तो कॉन्स्टेबल म्हणतो, अरे तुझ्या लग्नाचा फोटो आहे आणि तुझ्या लग्नाचं सर्टिफिकेट, दोन्ही पण फ्रेम करून दिलंय साहेबांनी तुला. छान लाव घरामध्ये, हां, खुश आहे की नाही? चल निघतो आता मी. राजा म्हणतो, बरं बरं साहेब, ठीक आहे. आता राजा आतमध्ये जाणार, तेवढ्यात अवनी येते समोर आणि म्हणते, राजा हे घे, चहा आणलाय तुझ्यासाठी. आता अवनीच्या समोर ते कॉन्स्टेबल पण असतात बरं का प्रेक्षकांनो, आणि ते कॉन्स्टेबल आता अवनीला आवाज देतात. राजा म्हणत असतो, तुम्ही जा ना घरात, मी येतो चहा घ्यायला. अवनी म्हणते, अरे घे ना, थंड होईल ना चहा. राजा म्हणतो, तुम्ही कशाला चहा करायचा त्रास घेतला, राहू द्या. आता तेवढ्यात ते कॉन्स्टेबल म्हणतात, अरे ही तुझी बायको आहे ना? वा वा वा, मस्त जोडा आहे रे तुम्हा दोघांचा, छान छान. ए पोरी, अरे तुझ्यासाठी कोलते साहेबांनी गिफ्ट पाठवलंय बरं का. राजा ते गिफ्ट आता लपवत असतो बरं का. आता ते कॉन्स्टेबल म्हणतात, तुम्ही लग्न केलं होतं ना पोलीस स्टेशनमध्ये, अरे त्याच्यासाठी गिफ्ट पाठवलंय आमच्या साहेबांनी. ए दे रे पोरीला. नाही, पोलीस स्टेशनमध्ये लग्न केलं होतं ना म्हणून गिफ्ट बरं का. ए दाखव रे पोरा, दाखव त्या पोरीला गिफ्ट दाखव. राजा म्हणत असतो, साहेब तुम्ही जा जा, आम्ही बघतो ना निवांत, सगळं गिफ्ट बघतो. चालू नाही होते का तुमची गाडी, बघू का? मुद्दाम राजा असं म्हणत असतो बरं का त्या कॉन्स्टेबलला, म्हणजे जाण्यासाठी. अवनीच्या काही लक्षात येत नाही ते सगळं, पण अवनीला कुतूहल असतं ते त्या गिफ्टचं. अवनी आता राजाला म्हणते, तो कॉन्स्टेबल गेल्यावर चालला जातो तो कॉन्स्टेबल. राजा आता त्याला जाईपर्यंत निरोप देत असतो. आता तो अवनीकडे बघतो आणि म्हणतो, तुम्ही जा ना, मी बघतो काय गिफ्ट आहे ते. अवनी म्हणते, अरे राजा चहा तरी घे, काय दिले रे गिफ्ट त्यांनी आपल्याला? राजा म्हणतो, जाऊ द्या ना, कशाला बघताय तुम्ही, कशाला त्रास घेताय? आता अवनी म्हणत असते, मला बघू तर दे, त्याच्यात काय आहे पिशवीमध्ये, बघू दे. आणि इकडे अवनी तिच्या हातातला कप राजाच्या हातात देते आणि म्हणते, आणि इकडे ती पिशवी, तू चहा घे, तोपर्यंत मी बघते त्याच्यात काय येते. अरे बघू रे, तू घे चहा, आणि इकडे. असं म्हणून तिने हिसकावलीच बाबा त्याच्या हातातनं पिशवी. राजाला टेन्शन आलेलं असतं, आता काय करावं. आता तिने त्या दोन्ही फ्रेम बाहेर काढल्यावर का, आता त्यावर असं पांढरं पेपर असतो, पॅक केलेले असतात त्या फ्रेम. राजाचं टेन्शन वाढतं. अवनीने त्या फ्रेम आणि ते सर्टिफिकेट बघू नये म्हणून त्याची धडपड चालू असते. आता त्याच्या डोक्यातच येत नाही करावं तर काय करावं, आणि तो काय करतो, अचानक त्याच्या पायावर चहा सांडून घेतो बरं का प्रेक्षकांनो, आणि अवनीचं लक्ष डायव्हर्ट करतो मुद्दाम. चहा सांडल्यामुळे आता अवनी त्याच्याकडे बघते आणि ते गिफ्ट बघायचं तिचं राहून जातं ना. राजाला चटका बसला म्हणून ती पटकन त्याच्या जवळ येते आणि म्हणते, अरे असं कसं रे वेंधळा तू? राजा, अरे बसला ना चटका तुला, ये इकडे, ये आतमध्ये ये. राजा आता बोलता बोलता तिच्या हातातनं बरोबर ते गिफ्ट काढून घेतो बरं का, आणि अवनी आता त्याला आतमध्ये आणते आणि बस बस म्हणते. आता त्याला मलम लावायसाठी म्हणून ती आतमध्ये गेली आहे. तेवढ्यात राजाने ती गिफ्टची पिशवी चादरीखाली लपवली बरं का, आणि यशादा पण बाहेर येतो आणि म्हणतो, काय रे राजा, काय झालं? आता त्याला चटका बसलेला दाखवतो तो पायाला. धन्या म्हणतो, काय झालं रे दादा, तुला परत लंगडायला? यशा म्हणतो, परत लंगडायला म्हणजे? धन्या म्हणतो, अरे ते नाही का वहिनी मांडीवर बसल्या होत्या. लगेच राजा म्हणतो, ए गप्पा बस धन्या, आगाऊ बोलू नको हा. अवनी म्हणते, अरे बघा ना काय झालं, गरम चहा सांडून घेतला याने स्वतःच्या पायावर. अवनी आता त्याच्या पायाला मलम लावते बरं का, म्हणजे लावणार असते, पण राजा म्हणतो, राहू द्या राहू द्या, मी लावून घेतो. पाण्या म्हणतो, काय राजा, तुला चहा पिता येत नाही का? अवनी म्हणते, हो ना, चहा पण नाही पिता येत यांना. पाण्या त्याला चिडवायला लागतो अवनी आत गेल्यावर, काय राजा, तुला चहा पण धड पिता येत नाही का रे? हे राजा, असले पालथे कारभार बंद कर. मग धन्या म्हणतो, नाहीतर काय, अरे एवढा चांगला झाला होता चहा, तू सांडला, वाया घालवला तू. त्यावर आता यशा म्हणतो, हो ना, तुला एक काम सरळ करता येत नाही बघ राजा,
सगळे त्याला बोलायला लागतात. राजा त्यांच्याकडे रागाने बघत असतो. यशा म्हणतो, "काय रागानं पाहू राहिला? पुढे पाय ना." राजा म्हणतो, "तुम्ही सगळे सख्खेच भाऊ आहे ना माझे? असं कोंड्यात घेतल्यासारखं काय बोल राहिले मला? आणि काय रे यशोदा, तू नेहमी माणुसकी माणुसकी करत असतो ना रे? तुला माणुसकी म्हणून विचारावं असं नाही वाटलं का? माझ्या पायाला कसं भाजलं, काय भाजलं ते टोचू टोचू राहिले केव्हाचे मला? काय रे?" पाण्या म्हणतो, "अरे एवढा काय आरडाओरडा करू राहिला तू राजा? अरे चहा तर सांडला तुझ्या पायावर. असू बोलू राहिला जसं काही गरम गरम तेल पडलं तुझ्या पायावर." राजा म्हणतो, "म्हणजे काय तेल पडायला पाहिजे होतं का मग माझ्या पायावर?" पाण्या म्हणतो, "हा मग." लगेच राजा म्हणतो, "निगेटिव्हच आहे हा माणूस, एक नंबरचा निगेटिव्ह आहे." आता लगेच पाण्या भांडायला लागतो, "बघ यशोदा मला पुन्हा निगेटिव्ह म्हणला हा." आता यशोदा म्हणतो, "अरे गप्प बसा ना." दोघं भांडायला लागतात. तेव्हा राजा म्हणतो, "ए शांत बस." आता अवनी येते बरं का तेवढ्यात आणि म्हणते, "चल राजा ही क्रीम लाव, तुला लावलं की बरं वाटेल." राजा म्हणतो, "नाही नाही राहू द्या राहू द्या, तुम्ही माझ्या पायाला नका हात लावू." अवनी म्हणते, "अरे आण रे, लावते ना मी पटकन." राजा नाही नाहीच करत असतो बरं का. तेव्हा राजा म्हणतो, "हे बघा तुम्ही काही असं माझ्या पायाला हात लावायचा नाही हां." मग धन्या म्हणतो, "ए राजा, बायका पडतात की नवऱ्याच्या पाया, त्याला काय झालं?" राजा म्हणतो, "पडत असतील बायका पाया, पण मला नाही आवडत असं. मी नवरा आहे त्यांचा, देव नाही आहे." असं तो पटकन बोलून जातो. तेव्हा अवनी त्याच्याकडे बघायला लागते बरं का प्रेक्षकांनो. आणि इथेच त्यांनी आजचा हा एपिसोड संपवला. पुढचा प्रोमो बघा त्यांनी काय दाखवलाय. ते अवनीचे बाबा आहे ना, ते अवनीच्या भावजाईला म्हणतात, "सासूरवास काय असतो ते कधीच नाही बघितलं माझ्या सुनेने, पण माझी मुलगी मात्र त्या दांगटांच्या घरी सासूरवास अनुभवतीये." आता हिला त्रास देता का काय कोणास ठाऊक बाबा, ते आता काय होतं पुढे कोणास ठाऊक. पण अवनी मात्र इकडे अगदी मजेत आणि आनंदात आहे बरं का. अण्णा रांगोळी काढत असतात खडूने, तेव्हा अवनी त्यांना शिकवते आणि म्हणते, "अण्णा तुम्ही काढा रांगोळी, मी रंग भरते." आणि आता अवनी आणि अण्णांचा हा प्रकार बघून या सगळ्या भावांना फार मजा येते बरं का. अवनी खुश असते असं त्यांनी दाखवलंय. असो, असा होता काहीसा आजचा एपिसोड रिव्ह्यू. कसा वाटला तुम्हाला? तसा आजचा भाग नॉर्मल होता. आजचा भाग जरा लहानच होता, पण छान दाखवला त्यांनी. मंडळी, तुम्हाला बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू माझ्या आवाजात ऐकायला आवडत असेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. काळजी घ्या स्वतःची. उद्या पुन्हा भेटूयात नवीन रिव्ह्यूमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.